हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून मी स्वागत करते. तर मी इथं तुमच्यासाठी एक गोड पदार्थ घेऊन आलेले आहे. त्यासाठी 1 वाटी गूळ पावडर लागणार आहे. त्याच प्रमाणामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. त्या गूळ पावडरमध्ये आपण 1 वाटी पाणी घालून घेऊयात आणि त्याला हलवून त्याचं एक प्रकारचं पाणी तयार करायचं आहे. गूळ पाणी म्हणू शकता किंवा गुळवणी दोन्हीही म्हणू शकता. तर इथं मी ह्याला संपूर्णपणे विरघळून घेतलेला आहे. दुसरीकडे एक बॉल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 2 वाटी भरून गव्हाचे पीठ घेऊया. मी इथं 2 वाटी भरून गव्हाचे पीठ एका बॉलमध्ये घातलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा बडीशोप, पाव चमचा सोडा आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. कारण गोडीमध्ये जर मीठ घातलं तर त्याची चव आणि वाढते त्यामुळे. आणि जे आपण गुळ पाणी किंवा गुळवणी करून ठेवली होती ती थोडी थोडी घालून याचं एक बॅटर तयार करायचं आहे. जसं आपण भज्याला करतो त्या सेम पॅटर्न मध्ये याचं एक बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मी भज्याला सोडेल असं परफेक्ट बॅटर तयार करून घेतलेला आहे. तर याला अर्धा तासासाठी आपण रेस्टला ठेवून देऊया. अर्धा तास झालेला आहे. बघू शकता बॅटर किती छान असं भिजलेलं आहे आणि फुललेलं सुद्धा आहे, कारण आपण त्यामध्ये सोडा घातला होता. तर व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याप्रमाणे आपण आता फेटून घेऊयात. या बॅटरला छान असं फेटून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल थोडंसं नेहमीप्रमाणे जसं गरम करता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त गरम करा, कारण ह्या भज्यांसाठी थोडंसं जास्त गरम करावं लागतं तेल. अशा प्रकारे गोल गोल भजी सोडून घेऊयात. तोपर्यंत मी भजी सोडत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. बघू शकता भजी किती छान असे तळलेले आहेत आणि खरपूस असं त्याला छान रंगसुद्धा आलेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे भजी तळून घेऊयात. बघू शकता, वाव, मस्तच. बघता क्षणी खावेस असं मन होतं. खूप छान असे तळलेले आहेत. त्याचबरोबर त्याला रंगही खूप छान आलेला आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. हे गूळ व गव्हाचे पीठ घातल्यामुळे बघू शकता खूप छान असे झालेले आहेत. हे रमजान ईद स्पेशल गुलगुले आपले तयार झालेले आहेत. बघू शकता मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.